जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रामधल्या पर्यटकांवरती देखील मोठं संकट ओढवलेलं आहे। एकूण जखमी पर्यटकांमध्ये 4 महाराष्ट्रामधल्या पर्यटकांचा समावेश आहे। माणिक पाटील आणि एस भालचंद्र अशी दोघा जणांची नावं सध्या कळू शकली आहेत। दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी सुद्धा समोर येते। हा आकडा आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। टीआरएफ दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशामध्ये आले होते, तसंच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। तर या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर जम्मू काश्मीरमधल्या पर्यटनाच्या व्यवसायाला मोठा फटका बसू शकतो अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे। यासोबतच पर्यटनावरती ज्यांचं पोट अवलंबून आहे त्यांना देखील याचा फटका बसू शकतो आणि या सगळ्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे। आप टूरिज्म से जुड़े हैं, आप तो कितना असर पड़ेगा इस घटना के बाद? अब ये हम टूरिस्ट के साथ है, हमारी रोजी रोटी का परमार पड़ा है सर। गाड़ी वालों और घोड़े वाले का हमारा धंधा पर बहुत असर हुआ है, हमारा रोजी रोटी पर असर हुआ है। तो यहाँ पे जो टूरिस्ट आए हुए थे, क्या वो निकल गए कि अभी भी रुके हुए हैं? आधा निकल गया, आधा इधर ही है बेचारा। क्या करेगा, ये हमारा ही मुसीबत है। जिसने भी किया है ये हमारे धंधे पर लात मारा इसने, जो भी है। तो अंदाजा नहीं कितना परेशान है हम, कितना नुकसान हुआ, ये सब के लिए नुकसान है। पहले इंसानी जो जाने चले गई, इनका बड़ा दुख है हमें। हम खुद परेशान है, हमें समझ में नहीं आ रहा है हम कहाँ पे है। हमारे गेस्ट भी परेशान है, हम भी परेशान है। गलत हुआ, बहुत गलत हुआ, ऐसा नहीं होना चाहिए। थैंक यू। मोहम्मद उमर। कितना बड़ा नुकसान है? बहुत बड़ा नुकसान हुआ सर, बहुत परेशानी है। काम भी हमारा चला गया, पूरा हमारी बर्बादी हो चुकी है सर। इसकी वजह से पूरा खत्म हो चुका, हमारी रोजी भी खत्म हो चुकी है सर। बस ये कहना चाहते हैं हमारे कुछ इंसाफ हो जाए। ऐसा नहीं होना चाहिए, बस ऐसा नहीं होना चाहिए। आपका नाम? परवेज खान। परवेज कहाँ से हैं? हम लुधियाना से हैं। लुधियाना से, तो कहाँ जा रहे हैं? अब हम वापस जा रहे हैं। वापस क्यों? जो यहाँ माहौल थोड़ा वैसा हुआ है उसकी वजह से जा रहे हैं। आप नीचे ही थे जब ये घटना घटी या बायसरन? नहीं, हम नीचे ही थे। नीचे ही थे। हाँ, बायसरन गए थे आप घूमने के लिए? नहीं थे। आपका नाम? वरिंदर नाम है जी मेरा। वरिंदर कहाँ से हैं आप? मैं लुधियाना से हूँ। हम सारे फ्रेंड्स हैं, एक ही जगह से आए हैं हम सारे। तो इस टाइम आप कहाँ निकल रहे हैं? इस टाइम ना हमारे घर से भी फोन आ रहा है कि थोड़ा माहौल ऐसे करके है, तो आप निकलो। हमारी उधमपुर से कल की ट्रेन है, तो हम जस्ट उसी के लिए जा रहे हैं यहाँ से। तो आप रुक रहे थे कि अभी इस घटना? हमने कल चेकआउट करना था होटल से, मगर अब जैसे माहौल खराब है, हमारे घर वाले वहाँ पे बैठे हैं लुधियाना में, उनको हो रही है फिक्र की जल्दी आओ, तो अभी इसीलिए हम टैक्सी स्टैंड जा रहे हैं। वहाँ से जो भी मोड ऑफ ट्रांसपोर्टेशन मिलेगा उससे हम निकल जाएंगे। तो जब आपने इस घटना के बारे में सुना तो आप कहाँ पे थे, क्या कर रहे थे? हम तो अपना होटल में बैठे थे, लंच कर रहे थे उस टाइम। हम अपना लंच कर रहे थे। तो कितने लोग आप थे? हम 4 लोग हैं। 4 लोग? हाँ जी, हाँ जी। तो अभी आप श्रीनगर जाएंगे? हाँ, अब हम श्रीनगर या फिर जहाँ भी हमको, जहाँ का भी मोड ऑफ ट्रांसपोर्ट जहाँ पे छोड़ेंगे वहाँ पे हम चले जाएंगे। आणि या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, या हल्ल्याच्या नंतर आता एक संपूर्णच परिसरामध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे आणि दुसरीकडे एक गोष्ट तिथले जे व्यापारी आहेत, तिथले स्थानिक आहेत, ते व्यक्त करतायत, ती म्हणजे त्यांना सुद्धा हा एक मोठा फटका आहे। नक्कीच एकतर 2-3 प्रामुख्याने गोष्टी यावेळेसच्या दहशतवादी हल्ल्यात लक्षात घ्यायला हव्यात। त्या म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला हा काश्मीर खोऱ्यात झाला नव्हता, तो आता अनेक दिवसांनंतर अशा प्रकारचा हल्ला झालाय। दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेकदा काश्मीरमधील जी लोकल अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेला पैसा पुरवठा हा बऱ्याचदा बाहेरून जाणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातूनच होत होता आणि त्यामुळे पर्यटकांना शक्यतो आतापर्यंत दहशतवाद्यांनी कधी टार्गेट केलं नव्हतं। पहिल्यांदा बाहेरून आलेल्या पर्यटकांना टार्गेट केलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा धर्म विचारून त्यांच्यावरती गोळीबारी झाली आहे। ज्यांनी स्वतःचं नाव हे हिंदू किंवा अन्य धर्मीय सांगितलं, गैर मुस्लिम नाव सांगितली, त्यांच्यावरती हल्ला केला गेला अशी माहिती तिथल्या स्थानिकांनी दिली आहे। त्यामुळे या ज्या 2-3 गोष्टी आहेत यावेळेसच्या हल्ल्यामध्ये अतिशय वेगळ्या आणि लक्षात घ्याव्या अशा आहेत।
विशेष म्हणजे पर्यटकांची संख्या वाढल्यानंतर आता पर्यटकांनी सुद्धा काश्मीरमध्ये येऊ नये, किंबहुना जे पर्यटक काश्मीरमध्ये जातात त्यांच्या मनामध्ये भीती बसावी यासाठी हा प्रकार केला गेल्याचं कळतंय। त्यासोबत बैसारान हे जे ठिकाण आहे काश्मीरमधील, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं, त्या ठिकाणी हा हल्ला झाल्याचं समजतंय। आणि ही जी एकूण संख्या आहे या हल्ल्यामधील जखमींची किंवा या हल्ल्यामुळे प्रभावित झालेल्या लोकांची, तर ती 2 आकडी जवळपास 25 ते 30च्या आसपास असू शकते असं समजते। अजूनपर्यंत त्याविषयीचे सर्व तपशील अधिकृतपणे समोर आलेले नाहीयेत। यात महाराष्ट्रातल्या 4 पर्यटकांचा समावेश होता अशी माहिती सरहद संस्थेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे, परंतु अधिकृतपणे अजून प्रशासनाने नेमके किती पर्यटक यामध्ये या हल्ल्यामुळे प्रभावित झालेत त्याविषयीची माहिती दिलेली नाहीये। आणि या सगळ्या बाबतीत ज्या प्रतिक्रिया येतात त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः फोनवरून अमित शहांना काश्मीरमधील संबंधित ठिकाणी दुर्घटनास्थळी जायला सांगितलंय। त्यामुळे हा हल्ला किती गंभीर आहे आणि ज्या वेळेस भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियामध्ये आहेत, एका इस्लामिक देशामध्ये आहेत, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारतात आहेत आणि विशेषतः राजस्थानमध्ये आहेत, आणि अशा वेळी हा हल्ला होणं म्हणजे एक टायमिंग आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून सुद्धा दहशतवाद्यांनी साधलेलं आहे असं आपण नक्की म्हणू शकतो। अगदी अगदी सोमेश, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।